वगळता सिंधुदुर्ग जिल्हा बँकेची निवडणूक जी आहे ती शांततेत पार पडली आणि या प्रतिष्ठेच्या ठरलेल्या निवडणुकीत पुन्हा एकदा आजवरचा इतिहास पाहायला मिळाला। काही मतदार गायब असल्याचं प्रकर्षाने जाणवलं तर जिल्हा बँकेतील उमेदवार मनीष दळवी हे संतोष परब यांच्या हल्ल्यातील कटात सामील असल्याच्या आरोपात संशयित असल्यामुळे मतदानापासून वंचित राहिले। न्यायालयाकडे मतदानासाठी दाखल केलेल्या अर्जावर सुनावणी करताना न्यायमूर्ती हांडे यांनी मनीष दळवी यांचा अंतरिम जामिनासाठीचा अर्ज फेटाळलेला आणि या मतदान प्रक्रियेत एकूण 98.67% मतदान झालं। याचबद्दल आपण बोलणार आहोत। आमचे प्रतिनिधी तुषार रुपणवर थेट सिंधुदुर्गातून आपल्या बरोबर आहेत। तुषार, ज्यावेळेस मतदानाची टक्केवारी वाढते तेव्हा काही वेळेला जे म्हणजे लोकांचा एकूण कल जो आहे तो दुसऱ्या बाजूला दिसून येतो, पण काल ज्या पद्धतीने घडामोडी घडल्या, कसा एकूणच निवडणुकीचा हा दिवस राहिला? पहिल्यांदाच राज्यातली सिंधुदुर्ग जिल्हा बँकेची निवडणूक ही चर्चेत ठरताना पाहायला मिळाली। 19 मतदारसंघांमध्ये 981 मतदार आहेत आणि सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे गेली 3 टर्म या बँकेवरती केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या नेतृत्वाखाली सत्ता होती। पण गेल्या 5 वर्षांमध्ये राज्याच्या राजकारणामध्ये अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या। त्यानंतर राणेंचे खंदे समर्थक असलेले माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संजय काका कोडळकर, सतीश सावंत हे जे त्यांच्या सोबती होते त्यांनी पक्ष सोडला। त्यानंतर राणे केंद्रात सत्तेत आहेत तर नव्याने केंद्रात सहकार खातं तयार करण्यात आलं होतं। त्याचे आता मंत्री अमित शाह, त्यामुळे नारायण राणेंना या जिल्हा बँकेच्या निवडणुकीमध्ये काही करून सहकार विभागासाठी निवडणूक प्रतिष्ठेची केली गेली होती। मात्र याच दरम्यान नारायण राणेंचे पुत्र नितेश राणे यांच्यावरती देखील आता कारवाईची प्रक्रिया सुरू झालेली आहे। त्यामुळे ही निवडणूक नारायण राणेंसाठी अतिशय प्रतिष्ठेची निवडणूक आहे। मात्र 19 उमेदवारांपैकी या ठिकाणी ज्यांचे 10 उमेदवार निवडून येतील त्यांचा या ठिकाणी विजय होणार आहे। त्यामुळे आता आपल्याला काही वेळातच मतमोजणीला सुरुवात होणार आहे आणि या मतमोजणीमध्ये नेमकं कुणाचं पारडं जड पडते, कुणाला सत्ता मिळते याकडे लक्ष लागलेलं आहे। कारण की एकीकडे महाविकास आघाडी विरुद्ध भाजप हा थेट सामना आपल्याला रंगताना पाहायला मिळाला होता। मात्र जिल्हा बँकेच्या निवडणुकीमध्ये यापूर्वी आपण जर पाहिलं तर गेले 3 टर्म एक हाती वर्चस्व हे नारायण राणेंकडे होतं। मात्र आता त्यांच्याकडे ते वर्चस्व राहतंय का, किती वर्चस्व जातंय ते आपल्याला काही काळामध्ये पाहणं शक्य होणार आहे। मात्र ह्या निवडणुकीमध्ये पहिल्यांदाच अनेक जण आपल्याला बेपत्ता होताना पाहायला मिळाली। ह्या निवडणुकीमध्ये पहिल्यांदाच उमेदवारांवरती अटकेची टांगती तलवार होती। ह्या निवडणुकीमध्ये पहिल्यांदाच एका केंद्रीय मंत्र्याच्या अनेक आमदार असणाऱ्या व्यक्तीला फरार राहावं लागलं। त्यांना आता कोणत्याही क्षणी अटक होईल अशी शक्यता आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे जिल्हा बँकेची निवडणूक ही जरी नारायण राणेंनी प्रतिष्ठेची केलेली असली तर तितकीच प्रतिष्ठेची निवडणूक ही महाविकास आघाडीने देखील केलेली आहे। त्यामुळे ह्या निवडणुकीमध्ये नेमका विजय कुणाचा होतो काही वेळामध्ये पाहणं शक्य होणार आहे। मात्र बरोबर, या 19 जागांसाठी जे 39 उमेदवार रिंगणामध्ये होते त्यांचं भवितव्य काही वेळातच आपल्याला उघड होताना पाहायला मिळणार आहे। धन्यवाद तुषार या सगळ्या माहितीबद्दल। आणि मतमोजणीला थोड्याच वेळात सुरुवात होईल आणि त्यानंतर आपल्याला कळू शकेल की मतदारांचा कौल जो होता तो नेमका कोणाच्या बाजूने होता। पुढे पाहूयात, भाजप आमदार नितेश राणेंचा जामीन अर्ज जो आहे तो फेटाळण्यात आला। संतोष परब हल्ल्याप्रकरणी नितेश राणेंनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता आणि त्यामुळे नितेश राणे यांच्यावर अटकेची टांगती तलवार कायम आहे। पोलिसांकडून नितेश राणे यांचा शोध सुरू आहे। संतोष परब हल्ला प्रकरणामध्ये नितेश राणे अडचणीत आले। सत्र न्यायालयाने जामिनाचा अर्ज फेटाळल्यानं आता नितेश राणे यांच्यासमोर हायकोर्टात जाण्याचा पर्याय असणार आहे। राज्य सरकार सुडाच्या भावनेनं वागत असून नारायण राणेंना नोटीस पाठवण्याच्या बाबत दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे। जामीन अर्ज फेटाळला गेला असला तर त्यांना वरच्या कोर्टामध्ये पुन्हा एकदा अपील करण्याचा अधिकार आहे। ते निश्चितपणे त्याचा वापर करतील। मुळातच हे संपूर्ण प्रकरण जे आहे ते एक प्रकारे बदल्याच्या भावनेतनं ज्या प्रकारे सरकार वागताय हे वागणं योग्य नाहीये। आजच मी सरकारला चेतावणी दिली आणि विशेषतः 160 CRPC ची नोटीस जी राणे साहेबांना दिली ती इल्लीगल आहे। ज्या पोलीस अधिकाऱ्याने दिलं त्याला हे माहिती असायला पाहिजे होतं की 65 वर्षाच्या वरच्या वयाच्या व्यक्तीला ते देता येत नाही, तो गुन्हा होतो। तो IPC च्या अंतर्गत गुन्हा आहे आणि आम्ही हा निर्णय केला आहे की आता या संदर्भातला गुन्हा नोंदवण्याकरता आम्ही आग्रह धरणार होतो आणि तो नोंदवला गेला नाही तर 156(3) च्या अंतर्गत आम्ही
त्या पोलीस अधिकाऱ्याच्या विरुद्ध गुन्हा नोंदवला जावा म्हणून मॅजिस्ट्रेट समोर जाणार आहोत. आणि यानंतर नमस्ते महाराष्ट्रामध्ये इथे वेळ झाली का ब्रेकची. ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.